सरकारला नेमका ते काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारच्या वतीनं शिष्टमंडळाच्या वतीनं जरांगे पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले होते, मात्र जरांगे पाटील आपल्या डेडलाईनवर आपल्या अल्टिमेटमवर ठाम आहेत। 24 डिसेंबरच्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्या या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि 24 डिसेंबरच्या एक दिवस आधीच जरांगे पाटलांनी ही इशारा सभा घेतलेली आहे। त्यामुळे आजच्या या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। दुसरीकडे शिष्टमंडळाच्या वतीनं देखील त्यांच्यासोबत चर्चा सरकारच्या पातळीवर सुरू आहे। त्यामुळे यातून आता काय मध्यम मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सरकारच्या वतीनं वारंवार आम्हाला टिकणार आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी वेळ लागेल असं सांगितलं जातंय, मात्र जरांगे पाटील आता वेळ वाढवून द्यायला तयार नाही आहेत। 24 डिसेंबर हा आपला अल्टिमेटम असेल आणि तीच डेडलाईन आपण पाळणार असल्याचं जरांगेंनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्याला आता अवघा एक दिवस उरलेला आहे। त्यामुळे 24 तासाच्या आत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास जरांगे पाटलांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची दोनदा चर्चा झालेली आहे आणि सरकारच्या वतीनं देखील त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। सरकारकडनं वारंवार वेळ वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, त्यामुळे जरांगेंनी सबुरीनं घ्यावं, सरकारला थोडा अवधी द्यावा असं आवाहन, अशी मागणी देखील, विनंती देखील सरकारच्या वतीनं, सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीनं जरांगे पाटलांना केली जात होती। मात्र जरांगे पाटील आपल्या 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळतं। दरम्यान आपण पाहतोय सभास्थळाची ही सगळी दृश्य आहेत, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आहेत। थोड्याच वेळात जरांगे पाटलांची भव्य सभा सुरू होणार आहे। जरांगे पाटील सभास्थळी दाखल झाले, त्यापूर्वी बीड शहरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। 200 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे आणि त्यानंतर त्यांचा भव्य असा रोड शो देखील झाला। यामध्ये मोठ्या संख्येनं समाज बांधव, मराठा समाज बांधव दाखल झाले होते आणि आता अखेर बीड शहरातून त्यांचा रोड शो झाल्यानंतर ते सभास्थळी दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी देखील केली जाते आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटलांच्या आजच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण इशारा सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे। जरांगे पाटील आज नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच पुढची संपूर्ण आंदोलनाची दिशा देखील या सभेच्या नंतर ठरणार आहे, कारण 24 डिसेंबर हा जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम आहे आणि तो संपायला आता केवळ 24 तास उरलेले आहेत। सरकारच्या हातात 24 तास आहेत। 24 तासांच्या आत सरकारनं सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत या मागणीवर जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत। मात्र सरकारकडून वारंवार वेळ वाढवून देण्याची मागणी केली जाते, ती मागणी जरांगे पाटील मान्य करतात का? जर मागणी मान्य केली नाही तर पुढची दिशा काय असेल हे देखील आजच्या इशारा सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील समजावून सांगू शकतात। त्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र आजच्या या सभेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले, कारण सरकारच्या वतीनं जरांगे पाटलांसोबत एकीकडे चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमध्येच जरांगे पाटील मात्र आपल्या डेडलाईनवर ठाम आहेत। एक दिवस सुद्धा वाढवून देणार नाही या भूमिकेवर जरांगे पाटील आतापर्यंत ठाम आहेत। आजच्या सभेत जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण संपूर्ण राज्याचं त्यांच्या या सभेकडे आणि त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। जरांगे पाटलांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत वारंवार चर्चा सुरू आहे, मात्र आपल्या भूमिकेवर तसूभरही न हटलेले जरांगे पाटील आजच्या इशारा सभेमध्ये नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्याकडे समोरची संपूर्ण गर्दी कमी करा, समोरची सगळी गर्दी हटवा, कुणी त्या ठिकाणी स्टेजवर येऊ नका। जो काळे बॉम्ब जरांगे पाटलांचं कार्यक्रमाच्या स्टेजवरती या ठिकाणी आगमन काही क्षणात होत आहे। आपण जरांगे पाटलांचं स्वागत जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा स्वागत करूया। एक मराठा, पुढची गर्दी कमी करा। आदरणीय पाटील आपल्या सगळ्यांना सूचना देत आहेत, पुढची गर्दी कमी करा, रस्ता द्या। माननीय जरांगे पाटील यांना येण्यासाठी रस्ता द्या, पुढे आदरणीय पाटलांच्या गाडीला येण्यासाठी रस्ता द्या। आपल्या मराठ्यांचं काळीज, आपल्या मराठ्यांचं हृदयस्थान, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत।